बाप्पाच्या संग देव बाप्पाच्या संग अष्टगण हे नाचती हो 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 आ बाप्पाच्या संग अष्टगण हे नाचती हो 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 आ हो हे ताल सुरात पाय घुंगर वाजती ताल सुरात पाय घुंगर वाजती बाप्पाच्या संग देव बाप्पाच्या संग अष्टगण हे नाचती हिमालयात शिव पार्वती बसले एकांतात बाळ गणेश कुठे दिसेना निघाले शोधनात सासवंदी झाला खरी गणराज नर्तन करी आठ मोर तुराधारी फेर धरती तालावरी पाहुणे या शिव पार्वती मनी दंगती ताल सुरात पाय घुंगर वाजती ताल सुरात पाय घुंगर वाजती बाप्पाच्या संग अष्टगण हे नाचती तयार होईना बसला हट्ट धरून प्रसन्न होऊन गणबाळाला दिले त्याने वरदान तुझे होईल आगमन भाद्रपद मासाला तेव्हा होईल सादर कला शिव पार्वतीची कला खुश होऊन देवनिक गाली हसती ताल सुरात पाय घुंगर वाजती ताल सुरात पाय घुंगर वाजती बाप्पाच्या संग अष्टगण हे नाचती बघा की त्याच वेळी दान मिळालंय
विष्णू आणि सचीला की पहिले वंदन गणाला केल्यानंतर जसं भजनात श्लोक झाल्यानंतर रामकृष्ण हरी, सक्तीतुऱ्यात श्लोक झाल्यानंतर स्तवन, त्यानंतर गण, भजनात अभंग, त्यानंतर गवळण. ही गवळण म्हणजे कोण? विष्णू आणि सचीची, राधा आणि कृष्ण यांची गवळण गायली जाते. नंतर हे नृत्य पाहत असताना भगवान परशुराम तिथे आले आणि त्या कलेचा आनंद घेतलाय आणि त्याने त्यावेळी ठरवलंय. वा, ते काय ठरवलं हे आज तुम्ही सांगायचंय. बघा काय म्हणायचंय. हो, त्याच वेळी दान मिळाले विष्णू आणि सचीला, पहिले वंदन गणाला नंतर मान गवळणीला. परशुराम माने शिवाला करावा आदर, सचिन माने कोकणात काहे खेळ रंगती. आल सुरात पाय घुंगर वाजती, आल सुरात पाय घुंगर वाजती. बाप्पाच्या संग अष्टगण हे नाचती. देव बाप्पाच्या संग, त्या बाप्पाच्या संग अष्टगण हे नाचती.